नमस्कार गाईज, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आजचा आपल्या या अशा छान वातावरणात आपण ब्लॉग चालू केला आहे. मस्त इथं बघू शकता, मागं आपण शेतात आलेले बघू शकता. शेतात वगैरे आलेलो आहे आपण. आता ही कॉक वगैरे फिरवायचे आपल्याला. हे बघू शकता आपले मोटर चालू आहे. तर चला गाईज, आपण कॉक वगैरे फिरवू आता. इकडं हा जरा वाढलेला उसी, इकडले कॉक चालू करावं लागेल. तर गाईज तुम्हाला कॉक कशी भेटतो गाईज, हा कॉक थोडा फिरवायचा. बस इतकं. हा इतका पूर्ण आहे गाईज, फक्त आपल्याला इतका सोडायचा आहे. इतका अर्धा सच्ची मोटर असल्यामुळे इकडलं पण ऊसाला पाणी चालू करायचे. इकडल्या याला केलं आपण चालू, आता इकडल्या याला करू. आता या ऊसातून जावं लागेल मला काकाच्या, तर तुम्हाला ते कॉक कशी भेटतो गाईज तू बघू शकता. आता आपण आलं आपल्या वरच्या प्लॉटवर, हे बघू शकता तुम्ही. तर इथला पण कॉक देऊ आता फिरवून आपण. बघा इथला कॉक दिलाय आपण आता फिरवून. आता या दोन्ही प्लॉटला पाणी चालू झाले गाईज, दोन्ही पण. या तर अशा प्रकारे गाईज आपण पाणी लावून दिलेले आहे. आता आपल्याला तिकडल्या शेतात जायचंय. त्या नारळावर मी तुम्हाला दाखवत असतो. तर त्या शेतात जाऊन आपल्याला तिथला वरचा जो कॉक आहे तो बंद करायचा आहे. मग आता आपण तो बंद करू, कारण की तो बंद केला का मग इकडे फुल प्रेशरनं पाणी चालतं. नाही तर मग अर्ध पाणी समजा समोर जातं, असं आहे. इकडे प्रेशरनं चालत नाही मोटर पाणी. त्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागेल, ते कॉक बंद करावं लागेल. मग गाईज आपण तिकडे भेटू. हे बघू शकता सकाळी सकाळी तरी गाईज इतकं ऊन नाही राहत. दुपारी इतकं ऊन राहतं, काय सांगावं तुम्हाला, विचार नाही त्याचा. इतकं ऊन राहतं का बेकार. मला असं वाटतं गाईज इथलं या कॉकचा नाही का थोडं कमी करावं, अजून थोडं. इतकं गाईज, असं इतकं बस. तर गाईज तुम्ही आमच्या बांधाला सीताफळाचे पण झाड आहे लावलेले. हे बघा, हे बघा, हे बघू शकता काय गाईज, किती मस्त अशी सीताफळाचे झाड आहे. आपण आता परत आलेलो आहे विहिरीपाशी. हे बघू शकता केळी, हे आंबा कस काय लाल लाल पान आहे बघा गाईज. हे बघा, जांभुळीचं झाड खूप मोठं झालेलं आहे आपलं गाईज. आपल्याला इथले कडीचे शेवऱ्या काढावं लागेल एक दिवस, तेव्हा ते झाड चांगले चालणार आहे. विहिरीत बघू आपण किती पाणी बघू शकता. काही पाणी नाही गाईज, लवकरच उपटणार आहे आज विहीर. पण बघू कवर चलते कवर नाही, तोपर्यंत चलन तोपर्यंत. तर गाईज तुम्हाला भेटतो तिकडल्या शेतात आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आलेलो आहे आपण इकडल्या शेतात. आहे आपल्या काकाचा ऊसी, बघू शकता किती चांगला ऊस, मस्त आहे. एक्केचा ऊस आहे हा गाईज, बघू शकता. 265 आपला पण हा 265 आहे गाईज. मी डायरेक्ट काय केलं गाईज, गाडी वर आणली काकाच्या शेतातून, रस्ता आहे मोसंबीच्या बगीच्यातून. आता इकडला बंद करावं लागेल. बघू शकता मस्त भिजलेलं आहे हे बघा.
आता इकडला कॉक बंद करतो, तुम्हाला कॉक कशी भेटतो बघा. आपण बंद केलं आहे आता कॉक. झालंय आपलं काम. तर चला बघू शकतो बघू काय दिसतं ना जरा. ती काकाचा बगीचा आहे मोसंबीचा. आपण रोज तुम्हाला दाखवतो, रोज या रस्त्याने येत असतो. आज इकडून आलो तर चला तुम्हाला गाडीपाशी भेटतो. आलोय आपण गाडीपाशी. ही काकाची गाडी ही आपली. तर चला आता काहीच घरी जाऊ. घरी जायचं आहे तर डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो. आता या सगळे रस्ता आहे यायचा. भेटतो तुम्हाला घरी आता. ही पवनची काय आता ही गवत का आणि पवन हे काय चपको राहिला नाही म्हणा ते नाही कायच्या पुढे या पा खिशात ठेवली. तुने देवी दिसते तुम्हाला. खिशात मोबाईल आता लक्ष आणले म्हणजे इथं उन्हात ठेवले त्यांनी. तो काही पाहिजे ना तेव्हा म्हणतो ट्रॅक्टरवाला येईन तेव्हा पाहिजे. संकरित गाय कस काय शिंग गिंग लग्नावर आलं तर तुम्ही लग्नावर आले तुम्हाला कसं काय वाटू राहिले फिलिंग. फिलिंग कसं काय वाटू राहिलं लग्नावर आल्यावर. हो का बर बर एकदम भारी फिलिंग वाटायला लागली. हाईट मोजणं चालू आहे काय तिथं बघा किती काय काय मग आम्ही लग्नावर आलो. लय मज्जा केली काय सांगा तुम्हाला. पवन लय नाचला. पवनला विचारा. माझी हाईट बाहेर 69 वरती 169. भेटू तुम्हाला थोड्या तिथं पवनच्या शेतात आम्ही आलोय. आम्हाला नांगट काढायची आहे. या पा ट्रॅक्टर आले आता इथं. इथं पंकज चाललाय. हाय गाईस, तर आपण बघू शकता गाईस आता हे विषय विषय गंभीर. आणि ट्रॅक्टरवाला आता ट्रॅक्टर ना आम्ही सरी पाडणार आहे. छोटा बेटा खतर ड्रायव्हर आहे. दिस इज सरपंच महिंद्रा 885 DI. ओ हो क्या खेल है. भारी ट्रॅक्टरचे पण सिनेमैटिक हो गया है यहाँ पर. तर गाईज आम्ही आता ही बघतो कस काय नाही. तोपर्यंत स्टॉप करतो व्हिडिओ. पहा मित्रांनो आता ही आम्हाला याच्यात पाईपलाईन बुजायची. इथे हे पहा कस काय जुगाडी. पहा नाली कस काय पडलेली. मस्त पैकी सरळ नाली पडून राहिली. काही ड्रायव्हर आला इथं. प्लेन करा शिकी तुम्ही काहीच. आता पंकज युवा शेतकरी इथं भिडलेले आहेत. इथं आमचा काही भविष्यात आता तुम्हाला दिसणार आहे टोमॅटोचा प्लॉट. असं आहे का. असं करा. कसं लाव चालू बंद राहते ती. असं केलं समजा मग इकडं कुत्तर ना ते. मग असं लावून जरा दिमाग खाईन तुला. मला दिमाग असतात तुला विचारलं असतं का. ओके असं सिस्टम झालं आता. सिस्टम इंजिनियर बघू शकता. इंजिनियर आहे आणि थर्ड पार्टीचा मी. थर्ड पार्टीची इंजिनियर आहे पंकज. आणि फर्स्ट पार्टीची इंजिनियर ही इथे उकरू राहिली.
देसी बालक गामा के देसी बालक गामा के कस काय कोंबडा काल खूप उशीर झाला आपल्याला ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला तर काल आम्ही लग्नाला गेलो होतो शेतातून आल्यावर आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नावरून आल्याच्या नंतर मग मागं निघत येतो त्याच्या शेतात गेलो त्याच्या शेतात थोडं पाईपलाईनचं काम होतं त्याला करून द्यायचं होतं तेवढं ते केलं मग काय काही टाईमच भेटला नाही थोडं कामात गुंतलो काय असंच मग गाईज तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा ब्लॉग कसे राहतात कसे नाही तुम्हाला कसे आवडतात कसे नाही ते पण सांगा गाईज आपल्या ब्लॉगला खूप कमी व्ह्यूज येत आहे तर थोडं सपोर्ट करा गाईज ठीक आहे चालेल गाईज तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय